ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा अंतर्गत तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण हा प्रबोधन वर्ग या ठिकाणी घेत आहोत। तर या ठिकाणी लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा काही गुन्हे हे घडत असतात, आपल्याला कळत नाही लहान मुलांना की हे काय होतंय, पण तो जो काही प्रकार असतो तो आपल्या बाबतीत घडणारा हा गुन्हाच असतो। त्याबाबत आपण सजग राहायला पाहिजे आणि अशा गुन्ह्याची जर तुम्हाला काही चाहूल वाटली तर याच्यासाठी आपण चाइल्ड हेल्पलाईन नंबर जो आहे 1098 या नंबरवर आपण संपर्क साधू शकतो, त्याच्यावर तुमची तक्रार तुम्ही देऊ शकता। आणि आता लहान मुलांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचा गुन्हा घडू शकतो, तर आता ज्या प्रकारे की तुम्हाला आता आपले काही बॉडी पार्ट्स माहीत आहेत सगळे, डोकं, कान, नाक, हात, पाय हे सगळे आपल्या शरीराचे अवयव आहेत, हे सगळे आपले बॉडी पार्ट्स आहेत। परंतु काही आपले बॉडी पार्ट्स हे काय असतात, काय सांगितलं होतं मी तुम्हाला, तर मला त्याचा शब्द विसरला। ह्या प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला आपली आई किंवा आपल्याला जर बरं नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेले त्यावेळेला आपली आई असताना त्यांनी आपल्या अशा बॉडी पार्ट्सला हात लावला किंवा मग आपल्या घरातली आजी, अशा व्यक्तींकडनं जर आपल्याला स्पर्श होत असेल तर तो चालेल। मात्र जर कोणी अनोळखी माणूस, दुसरी व्यक्ती जर आपल्या अशा प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला हात लावत असेल तर ते चुकीचं आहे, तो बॅड टच असतो। आता विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आता मॅडमांनी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, परंतु यासाठी आपण काय केलेलं आहे तर आपण आपल्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहे। का लावले तर या ठिकाणी आपला जो शाळेचा गेट आहे तर त्या गेटला सुद्धा आपण लॉक करून ठेवतो की जेणेकरून तुम्ही शाळेच्या आवारात आल्यानंतर शाळेच्या बाहेर गेले नाही पाहिजे आणि तुमच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नसला पाहिजे, यासाठी आपण ही काळजी घेतो। तसेच शाळेमध्ये मुलं मुली एकत्र आहेत आणि मुलं मुली एकत्र असताना काही वेळेस तक्रारी सुद्धा होतात आणि जर काही तक्रारी असतील मुलांच्या मुलींच्या बाबतीत असतील किंवा मुलींच्या मुलांच्या बाबतीत असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील तर ते तुम्ही आपल्या इथं जी तक्रार पेटी लावलेली आहे त्या तक्रार पेटीमध्ये तुम्ही कागदावर लिहून ती चिठ्ठी त्या ठिकाणी टाकू शकता। तुम्हाला जर ते उभे नसतील तर त्यांना जे काही तुमची तक्रार असेल ती कागदावर लिहायला सांगून तुम्ही त्या तक्रार पेटीमध्ये टाकू शकता। तुमच्यासाठी आपण शालेय विद्यार्थी सुरक्षा समिती तयार केलेली आहे, सखी सावित्री समिती तयार केलेली आहे, महिला तक्रार निवारण कमिटी तयार केलेली आहे, माता पालक संघ आपल्याकडे आहे आणि हे सगळं आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत या सर्व गोष्टी करत असतो। आणि तुम्हाला मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि जर तुम्हाला कोणी गुड टच बॅड टच तुमच्या लक्षात आला तर तुम्ही त्यावेळेस आरोळी मारायची आहे आणि मग तुमच्या जवळचे जे लोक असतील ते तुम्हाला मदत करतील। आणि त्यासाठी तुमचा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098। रिपीट करा, 1098। व्हेरी गुड, 1098 हा तुमचा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर आपण कॉल करू शकतो। तसंच चिराग ॲप जे आहे तर ते आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून आपण आपल्या बाबतीत सुरक्षितता बाळगू शकतो। अशा आपल्या सर्व गोष्टी करायच्या आहेत। या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे, ही माहिती कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे। घरी सुद्धा आपले मोठे भाऊ बहीण, आई वडील यांना सांगा आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या। धन्यवाद।